नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेहमीचा आणि आवर्जून विचारले जाणारा प्रश्न आहे, एमपीएससी कंबाईन संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात कधी येणार? मे पासून या प्रश्नांचं उत्तर तुम्ही आणि आम्ही शोधत आहोत. याचं उत्तर देणारा जो आहे तो वर्ग आहे एमपीएससी आणि सरकार, म्हणजे शासन प्रशासन. या दोघांकडे आपण जेव्हा बोर्ड दाखवतो तेव्हा दोघांकडनं आलेलं आन्सर नेहमीप्रमाणे असतं. पुढच्या महिन्यात येणार आहे, प्रोसेस चालू आहे, आकृतीबंध चालू आहे, वगैरे वगैरे वगैरे. मध्यंतरी आलेला प्रश्नांचं उत्तर मध्यंतरी होतं. आचारसंहिता चालू आहे, आमचे पूर्ण डिपार्टमेंट त्यात व्यस्त आहे, आमच्याकडे मागणी पत्र आलेलं नाहीये आणि आता एससीबीसी लागू झाल्यामुळे परत एकदा सुधारित आकृतीबंध तयार करावा लागणार आहे. बिंदू नामावलीने या समांतर आरक्षणाचे पद निश्चित केली जाणार आहे. अशी उत्तरं आतापर्यंत येत होती. ती उत्तरं या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मी देत होतो. पण या संदर्भात विशेष करून अंतर्गत ज्या बाबी आहेत त्या आम्हाला डिटेल्स काही नकोय, आम्हाला जाहिरात पाहिजे. आणि जाहिरात येण्यास उशीर का होत आहे? उशीर झालेलाच आहे, पण उशिराने काय होईना ही ऍड अजून सुद्धा येत नाही. याच्या मागचे कारण काय आहे? ही जर ऍड ऑगस्ट एंड पर्यंत जर नाही आली तर ही संयुक्त पूर्व परीक्षाची जाहिरात आचारसंहितेनंतरच म्हणजे नोव्हेंबरमध्ये येण्याचे चान्सेस आहे, अशी शक्यता सगळ्या माध्यमातून वर्तवली जाते. सो ही जाहिरातीची अपेक्षा आहे की या आचारसंहितेच्या अगोदरच ही जाहिरात येऊन जावं आणि म्हणजे या 2-2.5 महिन्यामध्ये तुम्हाला काय व्यस्त राहायचंय, काय तुमचं विधानसभा गाजवायची, तुम्ही गाजवा, तुम्ही व्यस्त राहा, आम्ही आमच्या अभ्यासात व्यस्त राहतो. तुमचा निकाल जो काय येईल तो, आमची परीक्षा मात्र नोव्हेंबरमध्ये घ्या. सो ही मागणी सगळ्यांचीच आहे. पण या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया की या परीक्षेचं शेड्यूल येण्यासाठी उशीर का होतोय. बघा, उशीर होतोय, काय कारण आहेत आणि यावरती एमपीएससीचं म्हणणं काय आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया. त्या संदर्भात एमपीएससीची ही न्यूज आली सकाळला. ही आली आहे 27 जुलै 2024 ची न्यूज आहे, ज्यामध्ये एमपीएससीच्या सचिव सुवर्णा खरात यांचंही म्हणणं काय आहे आणि महाराष्ट्र शासनाचं एक महत्वाचं वाक्य आहे, निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान. फक्त कागदावरच आहे. ऍक्च्युअली ही गतिमान कधी होणार आहे? आमच्यासारख्या तरुण युवकांना लाखो विद्यार्थी दरवर्षी एमपीएससीच्या माध्यमातून या एक्झामची तयारी करतात. ह्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य, करिअर ह्या एक्झामवरती डिपेंड आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी दुय्यम लेखून, दुय्यम ठेवून आम्ही ह्या एक्झामचा अभ्यास करत असतो. बाकीच्या आमच्या करिअरच्या वाटा आम्ही बंद करून याकडे बघत असतो. सो सरकार मायबापाने आणि एमपीएससीने याचा विचार करून लवकरात लवकर जाहिरात देणं अपेक्षित आहे. यावरती वेळोवेळी एमपीएससीची सरकारशी संवाद आपण साधत असतो. तुम्ही पण तुमच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे अर्ज विनंतीच्या माध्यमातून ही मागणी करत असतो. बघूया मध्ये काय सांगितले, काय करणार आहेत. थोडक्यात राज्य शासनाकडून 500 पदांची मागणी पत्रेच नाहीत. म्हणजे 500 पदांची मागणी पत्रेच नाही अजूनपर्यंत, तर मग ही जाहिरात आम्ही द्यायची कशी, असं एमपीएससीचं म्हणणं आहे. अजून 500 पदांची पण मागणी पत्र नाहीये, ऍड देऊ कशी आम्ही? दुसरं, वर्ष पूर्ण होऊनही होईना संयुक्त पूर्व परीक्षा, एमपीएससीच्या पत्र व्यवहारानंतरही स्थिती जैसे थे. म्हणजे एमपीएससीला बरेचसे विद्यार्थी ईमेल करतात, अर्ज करतात, मेल करतात, प्रत्यक्ष भेटून सांगतात, पण एमपीएससीने याची दखल घेत त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे, पण सरकारकडून अजून योग्य प्रमाणामध्ये मागणी पत्र न गेल्यामुळे अजून एमपीएससी जाहिरात देत नाही. त्याला कारणीभूत कोण आहे हे आपण नंतर ठरवूया. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यात महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी दाखवतो. बघा, पहिलं सोलापूर जी ही न्यूज आहे, सोलापूर सकाळला आलेली. गतवर्षी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क या परीक्षेची जाहिरात फेब्रुवारी प्रसिद्ध होऊन 30 एप्रिलला परीक्षा झाली होती. बघा, मागच्या वर्षी फेब्रुवारीला जाहिरात आली होती, या वर्षीचा फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला, जून, जुलै, आता ऑगस्ट चालू आहे. इतकं लेट द्यायला पाहिजे. फेब्रुवारी नंतर लगेच एप्रिल मेला जाहिरात येणं अपेक्षित होतं. 4-5-6 महिने आम्ही वेट केलाय, अजूनही जाहिरात यायला उशीरच होत आहे, आलीच नाही. अजून किती महिने जातील माहित नाही. बघूया पुढे काय म्हणताय. मागील परीक्षेला 1 वर्षाचा कालावधी लोटला तरी देखील यंदाच्या परीक्षेचे वेळापत्रक ठरलेले नाही. लोकसभेची आचारसंहिता संपली, पावसाळी अधिवेशनही पार पडलं तरी सुद्धा राज्य शासनाकडून एमपीएससीला रिक्त पदांची मागणी पत्र दिलेली नाहीत. म्हणजे एमपीएससी जे टेंटेटिव्ह शेड्यूल देतं, शेड्यूल नुसार ही जाहिरात येणं अपेक्षित होतं जूनमध्ये. जून गेला, जुलै गेला, आता ऑगस्ट चालू आहे, अजूनही जाहिरात काय येत नाहीये. मग टेंटेटिव्ह शेड्यूल हे दरवर्षी देतात आणि दरवर्षी पोस्टपोन करतात. ही एमपीएससीला लागलेली एक काय म्हणूया आपण जखम आहे, कीड जे म्हणायचे शब्द
वाईट शब्द मला अजिबात म्हणायचं नाही, पण हे एमपीएससीचं नेहमीच आहे. पण एमपीएससीच नाहीये याला कारणीभूत याच्या पाठीमागचं म्हणजे सरकारने मागणी पत्र दिलं नाही तर एमपीएससी काहीच करू शकणार नाहीये. राज्य शासनाच्या 43 प्रमुख शासकीय विभागांकडून त्यांच्याकडील रिक्त पदांची मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठवली जातात. किती आहे डिपार्टमेंट? 43 प्रमुख शासकीय विभाग आहेत, 43 मोठे आहेत. त्यानुसार आयोग रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करते. यात पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्यक, राज्य विक्री कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी, लिपिक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक अशा पदांचा समावेश असतो. राज्यातील किमान 5-5.5 लाख तरुण तरुणी दरवर्षी परीक्षा देतात. बघा आकडा किती आहे, 5-5.5 लाख विद्यार्थी तयारी करतात, आपला वेळ वाया घालवतात. आपल्या घरच्यांना, शेतकरीचे मायबापांची मुलं आहेत, शेतीला आईवडिलांना मदत करायचं सोडून ते अभ्यासाला लागतात. आईवडील सुद्धा त्यांना वेळ देतात, त्याला पैसाही प्रोव्हाइड करतात. वेळ पण जातो, पैसा पण जातो, पण अजून एक्झाम येत नाही. त्या कारणाने मुलं हतलब होऊन जातात, डिप्रेस होऊन जातात. कारण किती दिवस अभ्यास करायचा, अजून रिझल्ट, अजून आमची एक्झामच सेट होत नाही, एक्झामचं शेड्यूलच येत नाही. मागच्या एक्झामचं वेळापत्रक नुसार अजून ते झालंच नाही. मागच्या वर्षीच्या मुलांना अजून नियुक्ती नाहीये. मग आमचं कधी होणार आहे? वय वाढत चाललंय, जबाबदारी वाढत चालली, इकॉनॉमिकल क्रायसिस खूप जास्त आहे. सो कधी होणार हे? वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षीची या परीक्षेची उत्सुकता असते. दरवर्षी 30 एप्रिल 2023 रोजी एकूण गत वर्षी 8,000हून अधिक पदांसाठी ही परीक्षा पार पडली होती. किमान 6 महिन्यातून एकदा ही परीक्षा अपेक्षित असतानाही 6 महिन्यातून एकदा अनेक तरुणांची वयोमर्यादा संपुष्टात येत असताना 1 वर्षानंतर संयुक्त पूर्व परीक्षा कधी होईल याचे उत्तर ना एमपीएससी कडे ना राज्य शासनाकडे अशी उपस्थिती आहे. आता एक महत्वाचा मुद्दा समोर येतोय की अनेक विद्यार्थ्यांचं एज बार होणार आहे. ही ऍड जितकी लांबणार आहे तितके विद्यार्थी एज बार होणार आहे. त्या विद्यार्थ्यांची कदाचित शेवटची संधी होऊ शकते, ती संधी सुद्धा त्यांना मिळणार नाहीये. सो सरकारने याचा विचार करून लवकरात लवकर किंवा सरकारने शेड्यूलच बनवावं, तसं अपेक्षित आहे. वर्षातनं 2दा ही एक्झाम घ्यावी, 6 महिन्यातनं एक्झाम व्हायला पाहिजे, कारण तेवढ्या जागा रिक्त आहेत सरकारकडे. पण सरकार म्हणतं आर्थिक बोजा आमच्याकडे जास्त आम्हाला घ्यायचा नाहीये, सध्या सरकार कर्जामध्ये आहे. अरे असू देत कर्जावरती, तुम्ही कर्ज कोणाच्या भरोश्यावर फेडणार आहात? आमच्याकडून टॅक्सेस घेऊनच तुम्ही फेडणार आहात. सो भरती प्रक्रिया राबवली गेली पाहिजे, प्रशासन सुरळीत चाललं पाहिजे, प्रत्येक लोकांपर्यंत प्रत्येक सुविधा गेली पाहिजे. यासाठी प्रशासनात जे अधिकारी लागतात त्यांची नियुक्ती करणं पण गरजेचंच आहे. त्यात आपले माननीय सचिव सुवर्णा खरात मॅडम एमपीएससीच्या ह्या काय म्हणतात? राज्य शासनाकडून रिक्त पदांची मागणी पत्रे प्राप्त होत आहेत, झाली नाही, होत आहेत. अजून काही विभागांकडून मागणी पत्र येणार आहेत, अजून येणार आहेत, म्हणजे बाकीच आहे. सर्व मागणी पत्र आल्यानंतर संयुक्त परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होईल असं यांचं म्हणणं आहे. म्हणून याचं हेडिंग जर बघितलं तर अजून 500 पदांची सुद्धा मागणी पत्र आले नाहीये. सो ऍड द्यायची कशी हा प्रश्न एमपीएससीच्या समोर असणार आहे. सो निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान हे महाराष्ट्र शासनाचं ब्रीदवाक्य आहे, हे फक्त कागदावरच आहे. बघा ही काय सांगताय. 30 एप्रिल 2023 रोजी संयुक्त पूर्व परीक्षा पार पडली होती मागच्या वर्षी, आणि त्यानंतर जून 24 मध्ये ही परीक्षा अपेक्षित होती. जूनला एक्झाम व्हायला पाहिजे होती ऍड येऊन, पण झालं नाही. मात्र मागील परीक्षेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही ही परीक्षा कधी होणार याचे उत्तर कोणाकडेच नाही, अशी स्थिती आहे. आयोगाने राज्य शासनाला पत्रव्यवहार करून मागणी पत्रे तातडीने पाठवावीत अशी मागणी केली आहे, एमपीएससीने मागणी केली आहे. तथापि अद्याप 500हून अधिक पदांची मागणी पत्र आयोगाला आलेली नाहीत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 15 सप्टेंबरला जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे 1.5 महिना बाकी, 45 दिवस बाकी आहे. त्यावेळी सर्व शासकीय विभाग निवडणुकीच्या कामात व्यस्त असणार आणि हे कारण ते देणारच आहेत आपल्याला 100%. त्यामुळे निवडणुकीपूर्वी संयुक्त पूर्व परीक्षा न झाल्यास विधानसभा निवडणूक होईपर्यंत परीक्षा शक्य नाही. त्यामुळे शासनाकडून मागणी पत्र वेळेत यावीत असे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले. आता जाहिरात आधी शक्यता आहे 15 सप्टेंबरच्या आत एक्झाम होईल, शक्यता आहे. 45 दिवसात एक्झाम घेऊ शकतात ते. पण जर लेट झाली, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जर जाहिरात नाही आली तर मात्र ही एक्झाम तुमची दिवाळी नंतर म्हणजेच नोव्हेंबरमध्ये होणार आहे. पण झाली तर या 15 सप्टेंबरच्या आत होण्याची शक्यता आहे, असं ह्या न्यूज पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. सो शासनाला पण विनंती आहे आणि एमपीएससीला पण विनंती. एमपीएससीने काम केलंय, मागणी पत्र मागवली, पण शासन देत नाहीये. सो जबाबदार कोण? ते डिपार्टमेंट जबाबदार. शासनाने पण त्या डिपार्टमेंटला सांगून टाकलं तुम्ही पटकन मागणी पत्र द्या. आता डिपार्टमेंटमध्ये कोण जबाबदार आहे माहिती नाही आपल्याला, पण जे कोणी असेल सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर एमपीएससीला मागणी पत्र
द्यावे, जेणेकरून एमपीएससी लवकरात लवकर ही जाहिरात देईल आणि असंही जाहिरात आल्यानंतर मुख्य परीक्षा होण्याच्या अगोदर जागा वाढू शकतात हे एमपीएससी करू शकते. पण जेवढ्या शक्य तेवढ्या जागा पूर्व परीक्षेलाच द्यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना एक अंदाज येतो अभ्यासाचा, सिलेक्शन होण्याचा आणि या एक्झामला ही लास्ट संधी म्हणून बघण्याचा. सो लवकरात लवकर ऍड येणं अपेक्षित आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. तुमचं काय म्हणणं आहे ते पण कळवा. या व्हिडिओच्या अगेन्स्ट, या बातमीच्या अगेन्स्ट तुम्हाला काय वाटतं ते पण कळवा. अजून काही शंका असेल तर आमच्यापर्यंत, आमच्या टीमपर्यंत 888825 या नंबरद्वारे नक्कीच तुमची माहिती पोहोचवा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.